हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज राजाजी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे। आणि राजाजी शाहू महाराजांना त्रिवार वंदन। मी हे सांगू इच्छिते की राजाजी शाहू महाराज हे कोल्हापूरचे त्यांच्या घराण्यातले चौथे शाहू होते आणि ते याच नावाने प्रसिद्धीसुद्धा होते। शाहू महाराजांचं पूर्ण नाव राजाजी शाहू महाराज भोसले असं होतं। आणि शाहू महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकच्या वेळेस त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आली होती। आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना छत्रपती, लोकराजा, लोकनेता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं। जवळपास त्यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला होता। शाहू महाराज हे सामाजिक व लोकहितवादी असे मानले जात होते। आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये यशस्वीपणे भरपूर धोरणे यशस्वीपणे राबवण्यात आली होती। त्यांनी शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षण आणि हे प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मिळालंच पाहिजे यावर त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं। आणि अस्पृश्यांचा एक चांगला पुढारी असावा अशी त्यांची मनापासून खूप इच्छा होती। अस्पृश्य लोक हे स्वावलंबी असावे, त्यांचा एखादा चांगला पुढारी नेता असावा। त्याच दरम्यान त्यांना असं कळालं की कोणी एक तरुण मुलगा भीमराव आंबेडकर जो की परदेशातून पदवी घेऊन आला आहे हे ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांची भेटायची इच्छा त्यांची जी इच्छा आहे त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तत्परता दाखवली। ज्यावेळेस त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरचा पत्ता मिळाला त्यांनी कोणत्याही मानापानाचा विचार न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले आणि ज्यावेळेस बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट झाली त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांना मिठी मारली आणि त्यांनी हे बाबासाहेबांना बोलले की अस्पृश्यांना एक पुढारी नेता मिळाला तर आणि याच्यावरून आणि रमाबाई आंबेडकर यांना स्वतःची लहान बहीण मानून त्यांना माहेरपणाला नेण्यासाठी तयारीसुद्धा दाखवली। याच्यातून हे आपल्याला दिसून येते की बाबासाहेब आंबेडकर आणि राजाजी शाहू महाराज यांचे किती जिव्हाळ्याचे नाते आहे ते दिसून येते। पण ज्यावेळेस बाबासाहेबांना त्यांचं उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचं होतं त्यावेळेस ते गेले होते। त्यावेळेस त्यांनी जी आर्थिक परिस्थिती जे शिक्षणासाठी पैसे लागणार होते त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली होती। शाहू महाराजांना त्रिवार वंदन, त्यांची आज जयंती आहे। याबद्दल माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला मला सांगा, मग तुमची प्रतिक्रिया कळवा आणि लवकरच भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद।